Hello all and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या आपल्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण जे मागच्या सेशनमध्ये वाचणं सुरू केलं होतं अ प्ले म्हणजे की एक नाटक एक नाटिका ती वाचणार आहोत. त्याच्याच पुढचा भाग आज वाचणार आहोत. त्याच्यात होतं की एक राजा असतो चौपट ज्याचं नाव असतं चौपट. तर राजाचं नावच चौपट आहे आणि ते अंधेर नगरीचा राजा असतो. आणि तिथे आपण हे वाचलं की कसे दोन पहरेदार जे असतात ते आपसामध्ये गोष्टी करत असतात आणि त्यांच्या गोष्टींवरनं कळतं की त्या राज्यात म्हणजे काहीच असं काही त्यांना काही मजा नाही येत आपल्या काममध्ये आणि ते दोघं म्हणतात की आपल्याला पहरेदारी करायला सुद्धा इथे काहीच नाहीये. आणि तिथे तेव्हा एक शिष्य येतो जो की जवळच्या जंगलात एका मोठ्या साधू संताचा एक शिष्य असतो आणि तो त्याच्या थ्रू आपल्याला कळतं की तिथे सगळे वस्तू कोणची पण वस्तू असो एकाच भावानी मिळते. तर त्याच्या पुढे काय होतं हे आपण वाचूया. तर ह्याच्यावरती फर्स्ट गार्ड जो असतो म्हणजे पहिला पेहरेदार असतो तो काय म्हणतो, यू हॅव हर्ड राईट, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस एज अन इक्वल मेजर फॉर व्हेजिटेबल्स. तर तुम्ही एकदम बरोबर ऐकलं आहे. आमच्या इकडे आमच्या प्रदेशामध्ये तुम्ही एकदम महागशे महाग मिठाई जी खूप रिच असते, महाग म्हणजे खूप रिच असे छान असे अशी मिठाई जी असते स्वीट्स जी असतात ती आणि कोणचा साधारण भाजीपाला तुम्हाला सेम भावात मिळेल. त्याच्या भावांमध्ये त्याच्या पैशांमध्ये काही तुम्हाला फरक नाही मिळेल. टकासेर भाजी टकासेर खाजा. तर ह्याचा मतलब काय आहे की टका म्हणजे की 1 टका, टका म्हणजे पैसे समजून घ्या तुम्ही. तर भाजी आणि खाजा, खाजा म्हणजे काय एक गोड पदार्थ असतो. तर हे दोन्ही एकाच भावात मिळतात. टकासेर भाजी टकासेर खाजा. आय एम क्वाइट हॅपी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. तो पहिला गार्ड जो असतो तो म्हणतो की मी या बाबतीत खूप प्रसन्न आहे, ह्याच्याने आमची लाईफ जी आहे आमचं जीवन खूप सरळ झालंय, सोपं झालंय. डिसायपल, सो इट शुड, म्हणजे हो असं झायलाच पाहिजे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. या लँडमध्ये या जागी या प्रदेशामध्ये सेटल होणं म्हणजे बसून जाणं हे एक चांगला आयडिया राहिले, विचार राहिले. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चॉपट. पण त्याच्या आधी मी जे आहे कोर्टमध्ये जाऊन दरबारात जाऊन जे आहे दरबार अटेंड करणं चाहतोय, तिथे उपस्थित राहून पाहणं चाहतोय आणि आपले शुभेच्छा आपला रिस्पेक्ट जो सन्मान आहे तो मी राजाच्या प्रती जे महान राजा आहेत किंग चौपट त्यांना दाखवणं चाहतोय, त्यांना सांगणं चाहतोय. सेकंड गार्ड, तर दुसरा गार्ड काय म्हणतो, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट. तर एकीकडे असं म्हणजे की बोटांनी दाखवून की तुम्ही तिथे जाऊन असं तिथे जाऊन तुम्ही उभे राहा. विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू, त्या लोकांबरोबर उभे राहा जिथे जे लोक क्यू मध्ये उभे आहे. म्हणजे क्यू म्हणजे काय कतार असते, कतारमध्ये उभे आहेत तिथे तुम्ही पण उभे होऊन जा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज. आता बॅक स्टेज म्हणजे मागचा जो पोर्शन असतो आपला स्टेजचा तिथून ना जोरचे आवाज येऊ लागतात. हिअर यू पीपल म्हणजे सगळेजण ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चॉपट ऑफ दिस वास्ट किंगडम. म्हणजे काय, जसं की कोणी राजा महाराजा येणार असतात तर तेव्हा आपण संबोधन करतात ना, तर तशाच प्रकारचं की खूप आपले मोठे महान आणि इतके छान इतके ज्ञानी असे आपले चौपट राजा, महान राजा चौपट इतक्या मोठ्या राज्याचे येतात ते. मेक वे फॉर द किंग, राजा करता रस्ता करा. बो टू द रॉयल मोनार्क, जे रॉयल मोनार्क शाही जे राजा आहेत आपले ह्यांच्याकरता ह्यांच्या पुढे बो म्हणजे काय झुका, झुकून जा. किंग चॉपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. तर अशा प्रकारे किंग चॉपट जो असतं राजा चॉपट जे असतात ते येतात. फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स म्हणजे विविध प्रकारचे वाद्ययंत्र सगळे जे वाजत असतात त्याच्यामध्ये ते येतात आणि आपल्या थ्रोनवरती आपल्या गादीवरती जाऊन बसतात. किंग, लेट द कोर्ट बिगिन. मग राजा म्हणतो की आता कोर्ट आपली जो आपला दरबार आहे तो चालू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, तर चौथा जो पहरेदार जो असतो मेसेंजर म्हणजे संदेशवाहक जो असतो तो येतो. द फर्स्ट कंप्लेंट म्हणजे पहिली जी कंप्लेंट आहे, पहिली जी तक्रार आहे तीच पहा. थीफ, एक चोर येतो तिथे. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाउडली, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. तर एक चोर येतो तिथे, धावून येतो पुढे आणि वेल्स लाउडली म्हणजे जोरात जोराने ओरडाआरडा करत येतो आणि म्हणतो जस्टिस म्हणजे काय, न्याय. ओ माझ्या मोठ्या राजा, आय बेग फॉर जस्टिस, मी न्याय करता भीक मागतो. तर राजा म्हणतो, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, तुझी काय कंप्लेंट आहे, तुझी काय तक्रार आहे. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स.
आता म्हणजे तो काय म्हणतो की या मोठ्या राज्यामध्ये, तुमच्या अंधेर नगरीच्या राज्यामध्ये मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जे आहे खरोखर खूप हार्ड वर्किंग, म्हणजे की खूप मेहनती, ऑनेस्ट, म्हणजे खूप जे आहे ऑनेस्ट प्रकारचे चोर आहोत. आता तो आपला म्हणजे चोराची हिंमत पहा, की तो येऊन म्हणतोय की आम्ही किती मेहनती आणि आम्ही अशा प्रकारचे चोर आहोत जे की खूप इमानदार. ऑनेस्ट म्हणजे काय? इमानदार. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. इतके वर्षापासून आम्ही आमच्या प्रोफेशन करता. काय प्रोफेशन? ते चोरीचा प्रोफेशन. त्याच्याकरता आम्ही खरे आहोत, म्हणजे आम्ही अगदी इमानदारीने आपलं प्रोफेशन केलंय. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड? आणि आम्हाला त्याच्यामध्ये काय पुरस्कार मिळाला? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. तर मागच्या रात्री खूप प्रयत्नांनंतर आम्ही दोघांनी मिळून एका भिंतीला, एका व्यापारीकडे गेलो आणि त्याच्या व्यापारीच्या घरात एका भिंतीला होल केला, म्हणजे तिथे एक भोग केलं खूप मोठंसं. वेन ऑल हिज फॅमिली वर अवे, जेव्हा त्याची पूर्ण फॅमिली, पूर्ण परिवार बाहेर होता. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड वेल्स लाउडर. तर सांगता सांगता एकदम त्याची आवाज वाढते आणि म्हणतो की माझा जो मित्र होता तो त्या भोकातनं आत जायचा प्रयत्न करत होता घरात, आणि तेव्हाच काय झालं की वॉल कोलॅप्स्ड, म्हणजे की ती जी भिंत होती ती त्याच्या अंगावर पडली. अँड अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि तेव्हा तुरंत माझा मित्र जो आहे तो तिथेच मरून गेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. तर माझा जो एकुलता एक मित्र होता आणि माझा जो पार्टनर होता, साथीदार होता, तो तिथे मरून गेला. मी त्याला हरवून दिलं. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. तर तुम्ही जरा सोचा की तो म्हणतोय की हे त्या व्यापारीची चूक आहे की तो अशा घरात राहतो ज्याच्या की भिंती इतक्या वीक आहे, इतक्या जास्त कमजोर आहे. लेट्स इमॅजिन की एक चोर येतोय आणि तो म्हणतोय की मी अगदी इमानदारीने चोरी करत होतो, आणि म्हणजे असं सगळं ऍक्च्युअल मध्ये कधी झालं तर काय होईल? तर मग राजा तर त्याला तुरंतच म्हणजे त्याला सुलीवरती लटकवेल ना, की बाई तू कसं म्हणजे गोष्टी करतोय, चोरी करायला गेला आणि असं. किंग म्हणतो फॅच द मर्चंट ऍट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँड. तर राजा काय म्हणतो? राजा म्हणतो की त्या मर्चंटला, व्यापारीला तुरंत आणा. लाईफ फॉर लाईफ म्हणजे की एक जीवनाकरता जीवन घेतलं जाईल. द मर्चंट मस्ट बी हँड. मर्चंटला, व्यापारीला तुरंत सुळीवरती टांगलं पाहिजे, त्याला जे आहे फाशी दिली पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू गोज बिफोर द किंग. तर तो जो तिसरा जो गार्ड असतो, पहरेदार असतो, तो जातो आणि वापस येतो, परत येतो त्या व्यापारी बरोबर. हू गोज बिफोर द किंग. बोज म्हणजे असं सन्माननीय असं डोकं झुकावणं, तर तो त्याच्या समोर असं डोकं झुकावतो. मर्चंट म्हणतो मर्सी ओ नोबल किंग, दया. मर्सी म्हणजे काय? दया. ओ माझ्या प्रिय राजा, दया. I had no intention of killing these skilled professionals. Now see, it is written here skilled professional. म्हणजे चोरांना काय म्हटलं जात आहे की खूप स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत ते, की माझं जे आहे इंटेन्शन नव्हतं, माझा असा काहीच उद्देश नव्हता या अशा प्रोफेशनल्स लोकांना म्हणजे की मारायचा. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. ह्याच्यात माझी काहीच चूक नाहीये की माझ्या घराची भिंत तुटली, भिंत पडली. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर तर आत्ताच नवीन बनलंय. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. तर ह्याच्यात सगळी चूक कुणाची आहे? त्या ब्रिकलेयरची. म्हणजे की ज्यांनी ते ब्रिक्स ठेवले, म्हणजे जो मेसन असतो, ज्याला की आपण गवंडी म्हणू शकतो, की त्याची ही सगळी चूक आहे, ज्यांनी की इतक्या केअरलेसली हे काम केलं आणि इतकी कमजोर भिंत उभी केली. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याला, ब्रिकलेयरला, जो ज्यांनी की भिंत उभी केली, त्याला तुरंत बोलवा आणि त्याला आता तुरंतच आपण फाशी चढवू. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर. तर दुसरा जो गार्ड असतो, दुसरा जो पेरेदार असतो, तो जातो आणि ब्रिकलेयरला परत घेऊन येतो. ब्रिकलेयर म्हणजे की तो गवंडी जो येतो. ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. म्हणतो की अरे माझ्या प्रिय देवता, म्हणजे की देवतासारखंच राजाला मानलं जातं ना. नीलिंग टू द किंग. नीलिंग म्हणजे काय? गुडघ्यांच्या बळ बसून गेला राजासमोर. हॅव मर्सी, दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. तर तो म्हणतो की मी भीक मागतो, तुम्ही मला सुळीवरती नका चढवू. आय एग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. म्हणे की मी सहमत आहे की माझ्या बनवलेल्याच भिंतीनी जे आहे, मी बनवली होती ती भिंत, ज्याच्याने की तो माणूस मेला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण ह्याच्यात माझी काहीच चूक नाहीये, मी काहीच असा केअरलेसनेस नाही केला. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज
ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. म्हणजे की जो चुना मी युज केला टू ले द ब्रिक्स, म्हणजे जे जे ब्रिक्स होते, जे विटा होत्या त्यांना लावायकरता चुना युज केला, तो फार वाईट क्वालिटीचा होता आणि त्याच्यामध्ये खूप सारं पाणी पण मिक्स केलं गेलेलं होतं जास्त. इट इज एंटायरली द मॉटर मेकर्स फॉल्ट. तर त्यांनी काय म्हटलं की हा जो मॉटर मेकर ज्यांनी चुना बनवला ही सगळी त्याची चूक आहे. Summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness. तर तो म्हणतो की तुरंत मॉटर मेकरला, चुना बनवणाऱ्याला बोलवा आणि तो त्याला आपली जान द्यावी लागेल. ह्यांनी ते थॉटलेस म्हणजे विचारहीन जो काम केलं त्याच्यासाठी त्याला आता सुळीवर टांगलं जाईल. हे इंग्लिश वर्कशॉप मध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 6 बघा. राईट व्हॉट इच ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम हर. ऍक्च्युअल मध्ये जर असं काही झालं असतं तर या कॅरेक्टर्स जे आहे या प्ले मध्ये त्यांना काय म्हणायला पाहिजे होतं हे असं विचारतात. तर हे बघा, आता याच्यात काही काही वस्तू अजून आपण चॅप्टर मध्ये नाही वाचल्या आहे, त्या आपण पुढे वाचूया. डॉटर म्हणजे जी एक मुलगी येईल तिला काय म्हणायला पाहिजे होतं? शी शुड हॅव सेड दॅट शी वॉज गोइंग टू गेट मॅरिड नेक्स्ट वीक. तिला असं म्हणायला पाहिजे होतं की तिचं नेक्स्ट वीक जे आहे लग्न होणार आहे, सो शी शुड बी एक्सक्यूज फ्रॉम बिंग पनिश्ड. म्हणून तिला पनिशमेंट नाही मिळायला पाहिजे असं तिला म्हटलं पाहिजे होतं. पॉटरला काय म्हणायला पाहिजे होतं? म्हणजे की जो पॉट्स बनवतो, जो घडे वगैरे बनवतो. आय नेव्हर मेक डिफेक्टिव्ह पॉट्स. मॉटर मेकर माइट हॅव ब्रॉट इट फ्रॉम समवेअर एल्स. तर पॉटर हे म्हणू शकत होता, मटके बनवणारा, की मी कधीच डिफेक्टिव्ह पॉट्स म्हणजे की असे नाही बनवत पॉट्स जे खराब क्वालिटीचे असो. तर मॉटर मेकर जो होता, जो चुना बनवणारा होता, त्यांनी बहुतेक जे आहे आणि कुठून घेतला असेल हे पॉट. नेक्स्ट आहे मॉटर मेकर, जे की आता आपण वाचतोय. त्याला काय म्हणायला पाहिजे होतं? आय ऑलवेज युज्ड अ बॉटल नेक्स्ट पॉट टू पोर वॉटर. तर मी नेहमीच पाणी टाकायला बॉटल नेक म्हणजे कसं बॉटल असतं ना पाण्याची बोतल, तिचं नेक कसं पातळ असतं, असं छोटस असतं एवढं. तर बॉटल नेक पॉटचा युज करतो. इट इज द ब्रिकलेयर्स आयडिया टू ब्लेम मी. तर तो हे म्हणू शकत होता की हा ब्रिकलेयर जो आहे, हा जो गवंडी आहे, हा मला दोषी ठरवणं चाहतोय. ब्रिकलेयरला काय म्हणायला पाहिजे होतं? एक्स्ट्रीमली सॉरी टू से माय लॉर्ड, की मला म्हणायला खूपच वाईट वाटतंय, मी खूप ह्याच्याने म्हणतोय. आय हॅव नेव्हर वर्क केअरलेसली इन माय एंटायर लाईफ. मी कधीच आपल्या जीवनात केअरलेसली आणि बिना लक्ष देता काम नाही केलं. आय एम फेथफुल टू माय प्रोफेशन. मी आपल्या प्रोफेशन प्रती, आपलं जे काम करतो त्याच्याप्रती मी खूप फेथफुल आहे. आणि मर्चंट जो सर्वात आधी आला होता त्याला काय म्हणायला पाहिजे होतं? माय लॉर्ड काइंडली पनिश द थीव्स एज दे वर ट्राइंग टू ब्रेक इन माय हाऊस. त्याला हे म्हणायला पाहिजे होतं. त्यांनी तर त्यांना स्किल्ड प्रोफेशनल्स म्हणून दिलं, जेव्हा की त्याला हे म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही कृपा करून जे आहे या चोरांना पनिश करा, त्यांना जे आहे शिक्षा द्या, कारण की ते लोक माझ्या घरी येत होते आणि घरी चोरी करायला येणार होते. वेन माय होल फॅमिली वॉज नॉट देअर ॲट होम अँड इट इज अ क्राईम. जेव्हा माझा पूर्ण परिवार घरी नव्हता तेव्हा हे लोक चोरी करायला येत होते आणि हे एक गुन्हा आहे. सो दे शुड बी पनिश्ड. म्हणून त्यांना पनिशमेंट मिळाली पाहिजे, म्हणून त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. तर मर्चंटनी जर हे म्हटलं असतं तर तिथल्या तिथेच ही गोष्ट थांबून गेली असती. पण त्यांनी पुढे वाढवली आणि त्याच्यानंतर कसं पुढे वाढता वाढता कुठपर्यंत चालली जाईल ही गोष्ट ऐकून तुम्हाला खूपच मजा येणार आहे. व्हॉट शुड द किंग हॅव सेड टू द थीफ. राजाला जेव्हा थीफ त्याच्याजवळ आला, चोर आला आणि त्यांनी अशी गोष्ट म्हटली, तर राजाला काय म्हणायला पाहिजे होतं? द किंग शुड हॅव सेड टू द थीफ दॅट इट वॉज द फॉल्ट ऑफ हिम अँड हिज फ्रेंड अँड नॉट ऑफ द मर्चंट. तर जर तो राजा जरासाही अक्कल असती त्याच्यामध्ये, तो म्हणाला असता की हे तर त्या दोघांची चूक होती की ते लोक त्या घरात कशाला गेले, मर्चंटच्या घरात, व्यापारीच्या घरात चोरी करायला गेलेच कशाला. ऍज दे हॅड एंटर्ड हिज हाऊस विथ द इंटेन्शन ऑफ स्टीलिंग. जसं ते लोक त्याच्या घरी स्टीलिंगच्या, चोरीच्या आशयाने गेले होते. when his family was away, जेव्हा त्याची फॅमिली, परिवार घरी नव्हता. so he and his friend were totally responsible for what had happened. म्हणून तो आणि त्याचा मित्र हेच दोघं रिस्पॉन्सिबल होते, उत्तरदायी होते जेही काही घडलं त्यासाठी. विल अ थीफ अपियर इन अ कोर्ट ऑन हिज ओन. काय तुम्हाला काय वाटतं की कधी कोणता चोर जो आहे तो स्वतःहून जाईल कोणत्या अशा दरबारामध्ये? वाय डज दिस थीफ डेअर टू डू सो. या थीफची, या चोराची हिंमत कशी झाली की त्यांनी असं केलं? अ थीफ विल नेव्हर अपियर इन अ कोर्ट ऑन हिज ओन. तर अशा प्रकारचा चोर कोणीच नाही करेल स्वतःहून समोर जायचं. द थीफ डेअर्स टू डू सो बिकॉज द किंग ऑफ हिज किंगडम वॉज नॉट पॉवरफुल. तो
चोर म्हणून राजेसमोर जाऊ पावला, कारण की तो जो राजा होता तो ऍक्च्युली जरासही पॉवरफुल नव्हता, तो शक्तिहीन होता. अँड द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ हिज किंगडम वर नॉट सो स्ट्रिक्ट. आणि जे नियम कायदे कानून होते त्यांच्या राज्याचे ते सुद्धा इतके सशक्त नव्हते, म्हणून त्यांनी हिंमत केली अशी सगळं करायची. तर आज आपण जे आहे हा स्टोरीचा पुढचा भाग वाचला. मजेदार स्टोरी, नक्कीच तुम्हाला आनंद येत असेल हे वाचायला. पुढच्या भागात आणि पाहू की काय काय मजे होतात. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये परत भेटूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.